नमस्कार. मी फ्रीडा प्रदीप मोरायस, राहायला उत्तन. आणि ग्रेट वॉल ऑफ चायना हे तुम्ही ऐकलं असेल. तसं एक ग्रेट वॉल ऑफ उत्तन बनवायची प्रक्रिया चालू आहे. आणि त्याच्यासाठी आमचे जे आज स्थानीय आमदार आहेत त्यांनी 9 करोड रुपये पास केले असं न्यूजपेपर्स आणि सगळीकडे बातमी आहे. 9 करोडची निधी ग्रेट वॉल ऑफ उत्तन बनवण्यासाठी. आणि जेव्हा ते वॉल बनणार तर काय होणार आहे? पहिला म्हणजे 9 करोड रुपये हे जनतेचा पैसा आहे. हे काय खिशातून कोण पैसे देत नाहीये. जनतेचा पैसा कुठे जातोय ह्याचा पहिला प्रश्न. जनतेचा पैसा व्यवस्थित त्यांच्या हितासाठी जातो का, त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी जातो का, का असा वाया टाकला जातो, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे ग्रेट वॉल ऑफ उत्तन जेव्हा बनवणार तर तुम्ही लिचेट जे आहे, जे कचऱ्यातून निघणारं सांडपाणी आहे, जो घाण पाणी आहे, जो चिक्कल आहे, जे गटाराचं पाणी आहे, तो सगळं निघून शेतात जातात. म्हणून ते ग्रेट वॉल ऑफ उत्तन बनवायचा प्रकार आहे. पण ते बनल्यानंतर काय होणार? एक मोठा असा स्वॅम्प म्हणजे मोठं असं गटर असं होणार आहे. अशी भिंत बांधली, पाणी जाताना थांबवलं तर काय होणार? भिंतीत पाणी जमा होणार. आणि तो जमा झाल्यानंतर काय? मोठं गटर येणार आहे. गटर उत्तन मध्ये ते सगळं चिखल तिकडे जमा होणार आहे. पहिला तर प्रदूषण, पहिला स्मोकमुळे, धुरामुळे प्रदूषण व्हायचा. आता ते जे पाण्याचं प्रदूषण आहे म्हणजे एकदम दुर्गंध सुटणार. तो पाणी जमा होणार आहे, कुठे जिरणार नाही, कुठे जाणार नाही, तर तो पाणी जमा होणार आणि त्या पाण्यातून ते लिचेट मधून येणारा दुर्गंध आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होणारा मच्छर आणि वेगवेगळे प्रकारचे आजार. बाथरूमचा पाणी पण कुठे जमा होतो ना, त्याच्यातून एक दुर्गंध येतो. तर हा पूर्ण कचऱ्याचा पाणी तिकडे जमा होणार आणि एक भिंत बांधली जाणार. काय अशिक्षित आमदार खासदार बसलेत का आमच्याकडे? तेवढं तरी कॉमन सेन्स असायला पाहिजे. हे कोणी विचार केला आणि हे कोणी पास केलं? मला असं वाटत नाही का तुम्ही कोणाच्या हिताबद्दल विचार करता. पहिला म्हणजे इलेक्शन स्टंट, आमदारकी परत येते आणि 5 वर्षानंतर, पहिले तर 2.5 वर्ष पण तुम्ही होते, नगरसेवक राहिलेले आहेत, मेयर राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, 15 वर्षापासून डम्पिंग ग्राउंड आहे. आता सगळेच नेते उठून धावत येतात, डम्पिंगला मुद्दा बनवतात. इलेक्शन मुद्दा, डम्पिंग ग्राउंड हा मुद्दा नव्हे, इलेक्शन मुद्दा नव्हे, तर जीवनाचा मुद्दा आहे. लोकांच्या जीवाला धोका आहे. उत्तनकरांना संपवायला घेतलंय का? माझं जो स्टेटमेंट आहे ना, हे चुकीचं वाटणार, पण मी विचारते, मायनॉरिटीजला संपवायला घेतलंय का तुम्ही? मायनॉरिटीज संपवतेत का? ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांना संपवायला घेतलंय? कारण उत्तन मध्ये ख्रिश्चन्स आणि मुस्लिम जास्त प्रमाणाने आहेत. हो ना? हेच चाललंय. पहिला हिंदू मुस्लिम केलं, ख्रिश्चन कन्व्हर्शन केलं आणि आता हे सगळं करून गटर बनवून गटारात मरा. कचऱ्यात मरत होते, आता गटारात मरा. विरोध आहे याचा माझा. गावकऱ्यांनो, जागे व्हा.